हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। आमच्या नवीन दिवसाची सुरुवात शाबूपासून झालेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर फॅमिली, गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे, त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका, जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो। मला शाबू खायचं। तुला शाबू आवडते? मी नाही बनवणार। बनवणार आहे? नसतं खायचं शाबू, वरती चढायचं असते असं। मला काम आवरायचं सगळे, माझं काम बाकी आहे आणि राजला इथं शाबूचं पडलेलं आहे, तर अगोदर शाबू बनव बोलला। बघू शकतो तुम्ही, इकडे मी शाबू बनवते आता। काय माहिती, त्याला शाबू खूप आवडतो, दररोज बोलतो माझा उपवास आहे, माझ्यासाठी शाबू बनव। कसं कसं बनवते बघायचं तुला? आणि बनवून काय करणार? तू पण शिकणार आहेस खाऊन? तुला पण बनवायला शिकायचंय? उतर रे, माझं काम आवरायचं अजून, उतर राज खाली। बघायचं कसं कसं करते। तुला काय करायचंय बघून? नाही बघायचं, उतरा खाली, चला। बघायचं नको, बघू दे। बघितलं ना, झालं ना, बनला ना, आता उतर ना खाली। तर फॅमिली, आज राजचा होता फ्रूट डे आणि भाजी डे, तर बघू शकतो आज सगळा काही पसारा जसं मी काढते ना तसा आज राज काढणार होता। काहीच काम करू नको, मीच करतो, फक्त तुझी तब्येत ठीक नाही, माझ्याकडे फक्त। माझी तब्येत ठीक आहे ना, पण मला करायचंय ना काम। तू का करणार आहेस सगळं आज? माझ्याकडे बघ, तू कसं करतस ते बघायचंय। मी कसं कसं आवरते तसं तसं आवरायचंय का तुला? हे काय आहेत? भाज्या। काय करायलास? काढायला एक एक। आणि त्याच्यामध्ये पाणी का टाकलंस? धुवायलास का? धुवून का घेते मी भाज्या? स्वच्छ होतात म्हणून? आता हे कुठे नेऊन ठेवते? आता फ्रीज मध्ये। मग त्याला स्वच्छ व्यवस्थित धुवायचं असते, तू उचलायला लागला पाण्यातून का धुवून घेतल्या अगोदर? तू घेतला अगोदर। स्वच्छ धुतल्या सगळ्या, काढल्या धुवून त्याच्यामधल्या, आता पाणी टाकून द्यायला का? धुवून का घेतात भाज्या? चांगल्या असतात, स्वच्छ असतात म्हणून। घाण बसलेली असते बाहेर म्हणून स्वच्छ फ्रूट आणि भाज्या धुवून घ्यायच्या असतात, है ना? मातीमधल्या असते, शेतामधल्या। मातीमधल्या असते, शेतामधल्या असतात, सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं असतं का? तर बघा, तिकडे ना भाज्या वगैरे घेऊन गेल्या, सगळ्या भाज्या वगैरे घेतल्या त्याने धुवून वगैरे। मग इथं मोठं टोपलं घेऊन ठेवलेलं त्याने, त्याच्यामध्ये फ्रूट वगैरे त्याला धुवून घ्यायचे होते। मग ते फ्रूट मोठं टोपलं होतं ना, ते म्हणजे त्याला आवरत नव्हतं, त्याच्यामुळे ना छोट्या छोट्या भांड्यामध्ये पाणी आणून ना इथं धुवायला होतं। केळी पण धुतात का? म्हणजे मी ना बाहेरून आलेल्या कुठल्या पण भाज्या वगैरे फ्रूट ना असं स्वच्छ धुवून घेत असते, त्याच्यावरती मच्छर माशा वगैरे बसलेले असतात किंवा असं उघड्यामध्ये ठेवलेले असतात धूळ वगैरे, म्हणून मी कधी पण धुवून घ्यायची मला सवय आहे। तर तशीच आज राज बोलला की मम्मा तू फक्त आज व्हिडिओज घे आणि मी तुझी हेल्प करतो, सगळं काही धुवून घेतो, असं राज बोलत होता। आता काय धुवायला तुम्ही? अंगूर धुवायला? ते पण धुवून घ्यायचं असतं? मम्मा, मला खूप आवडते अंगूर पाण्यामधले। म्हणजे ना थंड पाण्यामध्ये नाही का ठेवत आपण, फ्रीज मध्ये काही वेळ स्वच्छ धुवून ठेवते मी आणि नंतर काही वेळ थोड्या पाण्यामध्ये ठेवून देते, म्हणजे छान लागतात खायला म्हणून। तर राजला ते सांगत आहे की ते पाण्यामधले अंगूर खूप आवडतात वगैरे। घाण निघालं का पाण्यामध्ये खूप धुतल्यावर? हे हो। कसं धुवायला? दोन्ही हाताने स्वच्छ स्वच्छ? मम्मा, सगळं माती निघले, शेत पण निघले, सगळं माती वगैरे निघाली वरची, स्वच्छ व्हायला लागले का? असं कोण धुतय? मी। कोणाचं शिकला तू? मम्माचं शिकला? मम्माचं बघून धुवायला लागला अशा? मम्मा, पाण्यामध्ये बघ किती खास झाले पाणी। आता ते पाणी टाकून देऊन दुसरे फ्रूट धुवून घ्यायचं स्वच्छ, ते फ्रीज मध्ये ठेवून देऊन आता।
आज ना राज बोलत होता सगळं काही मीच करणार आहे, फक्त तू मला सांग जर माझं चुकायला काय मला येत नसेल तर, नंतर मध्ये मध्ये पण बोलू नको, शांत राहा, असं राज बोलत होता. तर बघा इकडे स्वच्छ एक एक धुवून घेतलं राजनी आणि ठेवून दिलं फ्रीजमध्ये भाज्या आणि फ्रूट सुद्धा. बोला. भाज्या झाले धुवायचे, फ्रूट पण झाले धुवायचे. आता दुसरे आले भाज्या, दुसरे फ्रूट राहिले, भाज्या राहिले आणखीन, ते पण धुवून ठेवायला तुम्ही. अननस पण आले, अननस पण राहिले, सगळे काम करते ना राज. हुशार आहे ना बाळ. तर बाळ आपल्या युट्यूब चॅनलला काय करायचंय? लाईक, कमेंट, शेअर. कसा वाटला तो सांगा, आम्हाला सांगा. आम्हाला सांगा. आणि राज काम करतो, मम्माची हेल्प करतो, प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाने करतो राज. मम्माला विचारतो हे करू का ते करू का, ते पण कसं वाटतं ते सांगा बरं का. आणि राज गुड बॉय आहे का ते सुद्धा सांगा. मम्मा मी कसं काम करतो तो सांगा त्यांना. ते पण सांगा त्यांना. म्हणजे राज म्हणतो त्यांना मला सांगायला लावा असं म्हणायला लागलाय. स्कूलमधून वगैरे आला, मी माझ्या कामावरच होती आणि ते काय बॅग मी काढलेली नव्हती कारण मी माझ्याच कामामध्ये होती. तर बघा राजनी बॅग वगैरे आणलेली तिथेच ठेवलं, फक्त ड्रेस चेंज केला आणि मला मम्मा मार्केटून आणलेलं हे काढलेलं नाही आहे का असं बोलला. म्हणलं नाही काढलं तर थांब मीच काढतो असं बोलून ना राज स्वतः काढायला लागला. मम्मा तू थोडंसं नारळ पाणी पे, मला दे. तर माझे काम आवरायचे राहिले होते बरं का, ते काम मी आवरणार होते. तर राज बोलला अगोदर थोडंसं तू नारळ पाणी पी, मग नंतर मी पिणार आहे. तर मी काम आवरता नारळ पाणी ओपन केलं कारण ते त्यालाही प्यायचं होतं. मग मी म्हटलं मीही थोडंसं पिते कारण ते त्याला पण जास्त आवडत नाही आणि मलाही जास्त आवडत नाही. होते नारळ 2 पण त्यातलं आम्ही एकच ओपन केलेलं होतं. तर थोडंसं मी इकडे एन्जॉय करत होती. तर राज बोलत होता मम्मा किती लाडात यायली, कसं करायली लहान बाळासारखं वगैरे. काय करायला राज? काय पिवला लो? नारळ पाणी. मला नाही दिलो, तेव्हा दिलं होतं. मम्मानंच ओपन काढली का नाही? खूप वेळ झाला काढून. राज सारखं नारळ पाणी दे दे बोलत होता. तर मम्मानं निमित्त सांगून काहीतरी फ्रीज मध्ये ठेवलं कारण मम्मा थोड्या वेळ कामामध्ये होती. आता मम्माने काढून दिलेलं आहे. तर सर्वात अगोदर मम्माने पिले ना राज तुला सोडून. टेस्ट बघती बोलली मम्मा कशी आहे ते. तर मम्मासाठी पण आणलेलं आहे. तर इथं आहे बघू शकतो, पण हे पाण्याचं नाहीये. काय म्हणतात त्याला, कशाचं आहे राज ते? मलाईवाला आहे बोलला तो, आणि हे पाणीवाला. मग 2 सेम कशाला घ्यायचं म्हणून मी एक मलाईवाला घेतलं आणि राजने हे पाणीवालं. मला नाही पाहिजे होतं पाणीवालं, मला तेच पाहिजे होतं मलाईवालं. मी एकदा खाल्लं होतं थोड्या दिवसापूर्वी, तर छान लागलेलं मला ते, म्हणून मी तेच घेतलं. आणि तुला पाणी जास्त आवडते प्यायला म्हणून तू पाणीवालं घेतलेलं. मला नाही आवडत जास्त पाणी. आवडतं पण कधीतरी आवडतं, पण आता सध्या मला ते खायची इच्छा होती. राजला ना मी नेहमी घरी पण ज्यूस वगैरे बनवत असते, पण राज काय बोलत असतो, स्ट्रॉनं त्याला ज्यूस वगैरे प्यायला खूप आवडत असतं. एकदा पण त्याच्या स्कूलमध्ये ना एक्झिबिशन होतं, तिथे ना ते भेळ वगैरे हे सगळं ठेवलं होतं, पाणीपुरी ते वेगवेगळं काही पण प्रत्येक मुलामुलींनी. तर तिथे ज्यूस वगैरे होता. तर राजला ना स्ट्रॉनी ज्यूस प्यायचा होता. तो तिथे काय द्यायचं म्हणून तेवढं सगळं काही होतं. मी विचारलेलं तुला काय द्यायचं सांग, तर राज असंच बोलत होता ते नळी असते ना त्याच्याने ज्यूस प्यायचं असते ना तेवाला ज्यूस पाहिजे, पण तेवाला कुठेच नाही भेटलं. मग आम्ही बाहेर आल्यानंतर ते मँगो फ्रुटी काहीतरी भेटते ना ते घेतलं होतं बाहेरून येताना किराणा शॉपमधून, है ना राज? कारण राजला स्ट्रॉनी प्यायला खूप आवडतं. आता उन्हाळा स्टार्ट झालेला आहे आणि मी ज्यूस वगैरे नेहमी बनवायला लागली घरी काय काय, पण तो ग्लासने प्यायला त्याला आवडतच नाही. तो नेहमी बोलतो मम्मा मला स्ट्रॉनी प्यायचंय, तसं स्ट्रॉनी दे मला बोलतो. आता मी स्ट्रॉ आणून ठेवणार आहे घरी राजला, म्हणजे ज्यूस पिता येईल, है ना राज? आता स्ट्रॉ आणून ठेवणार आहे म्हणजे वेगवेगळ्या स्ट्रॉनी वेगवेगळे ज्यूस पिल राज. कलरच्या स्ट्रॉ आणून ठेवणार आहे मी. ब्ल्यू कलर, रेड कलर, पिंक, व्हाईट
सगळ्या वेगवेगळ्या आणून ठेवता है ना राज? हो. का पटकन. बघा इकडे कसा पसारा पडलेला आहे. तो फ्रूट सगळे काढून ठेवलं राजने, तुम्हाला माहिती आहे. आता ते एक काय सेल्फी काढायची तुझी. ते एक ठेवायचे फ्रूट काढून. आणि इकडे कॅरी बॅगा बघा कशा पडलेल्या आहेत. सगळ्या फ्रूट मधून काढून टाकल्यात बाजूला आणि फ्रूट ठेवलं फ्रीज मध्ये. सगळं कॅरी बॅगा तेवढ्या तिथे पडलेल्या आहेत. ते पण काढून ठेवत होतो आम्ही, जेणेकरून आम्हाला असं कचऱ्यामध्ये फेकून देत नाही आम्ही ते कॅरी बॅगा वगैरे. पण जेव्हा असं कचरा वगैरे घरामध्ये जमा झालेला असतो ना, ते मी कॅरी बॅगामध्ये ना एक भरला की एक कॅरी बॅग करत असते कचऱ्याला. त्याच्यामुळे आमच्याकडे ते कॅरी बॅगा वेस्ट नाही जात. खूप सारं मोठं काम आहे ते कॅरी बॅगांचं आमच्यासाठी. डस्टबिन मध्ये वगैरे ठेवल्यापेक्षा ना आपण कुठे जाता जाता टाकू शकतो कचरा, जिथे कचऱ्याचं आहे तिथे. मग ते कॅरी बॅग घेऊन जाता येतं हातामध्ये पकडून, म्हणून मी ते कॅरी बॅगा ठेवत असते जपून. आता हे पण आवरून ठेवायचं. राजचा पण अभ्यास घेतलाय बघा. बॅग रोज उचलून वरती ठेवतो केला आणि इथे ठेवला राजने बॅग वगैरे. खालीच आहे. सफारी सफारी. बघा राज काय करायला लागलाय. जास्त वेगवेगळे मूड हे होतं. आंबट गोड तिखट गोड सप्पक चेहरा व्हायला लागलाय. तर एक तरी अभ्यास पण नाही, काहीच नाही आज. लाडायला नाही येणार ना? करायचं ना अभ्यास? व्हिडिओ ठेवणारीस का म्हणायला कंटिन्यू तो मी अभ्यास करेपर्यंत. तर हो, मी व्हिडिओ ना कंटिन्यू ठेवणार आहे. आता दाखवणार आहे तू काय काय अभ्यास करत असते. सगळे विचारायले तू गुड बॉय नाहीये म्हण. दाखवायचंय ना सगळ्यांना गुड बॉयच ना पिल्लू तू. चला पटकन पिऊन घ्या, ठेवून दे तिकडे नेऊन. आणि अभ्यासाचं घेऊन या लवकर. चला. आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा. शेअर करा. हा. आणखी कसं वाटतं व्हिडिओ सांगा. कसा वाटतं व्हिडिओ सांगा. कमेंट करा.